नमस्कार. आजची ब्रेकिंग न्यूज. सनई छत्रपती शासन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी पुणे येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. आगामी महानगरपालिका निवडणुकीत सनई छत्रपती शासन पक्ष आपले शहर करू सिंगापूर या धोरणाअंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या सर्व 165 जागा स्वबळावर लढविणार असून प्रत्येक शहराचे सिंगापूर करण्याच्या उद्देशाने राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यात येणार असल्याची स्पष्ट माहिती प्राध्यापक जाधव यांनी दिली. यावेळी बोलताना त्यांनी पुणे जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणाचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. सध्या पुणे जिल्ह्याचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक 316 इतका धोकादायक स्तरावर पोहोचला असून सिंगापूरमध्ये तो केवळ 12 ते 15 दरम्यान आहे. या प्रदूषणामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान सुमारे 20 वर्षांनी घटत असल्याची गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली. शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पामुळे धुळीचे प्रमाण वाढत असून त्यावर कोणतेही प्रभावी नियंत्रण ठेवले जात नाही. सिंगापूरमध्ये बांधकामांच्या ठिकाणी धूळ व प्रदूषण वाढू नये यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या जातात. मात्र पुण्यात त्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीका प्राध्यापक जाधव यांनी केली. आजही पुणे शहराचा विकास पाणी, गटार, रस्ते अशा मूलभूत प्रश्नांपुरताच मर्यादित राहिला असून त्यामुळे शहराची खरी प्रगती खुंटली आहे. वारंवार तेच चेहरे निवडून दिल्यामुळे नागरिक देखील कंटाळले असून आजपर्यंत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी अपेक्षित विकास कामे केली नसल्याची भावना देखील जनतेमध्ये निर्माण झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. सनई छत्रपती शासन पक्षाचे निवडून येणारे उमेदवार पुणे शहराचा नियोजनबद्ध, पारदर्शक आणि सर्वांगीण विकास करतील अशी ग्वाही प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेत राहुल मते यांची सनई छत्रपती शासन पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे देखील घोषणा करण्यात आली. धन्यवाद. पुणे 24 न्यूज. जयश्री डिंबळे. जसं आम्ही मुंबई, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड महापालिका लढवते तसंच आम्ही पुणे महापालिका पण पूर्ण क्षमतेने लढवत आहोत. पुण्याच्या 165 जागा आम्ही लढवणार आहोत आणि इथले सगळे सूचित लोकांना संधी देणार आहोत. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. हे जर खरं असेल तर या पुणे शहरामध्ये आता मटकावाला, गुटखावाला, दारूवाला, लॉटरीवाला निवडून न जाता डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, सायंटिस्ट असे लोक निवडून जावेत, अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि त्यामुळे आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे. किती जागा आहेत पुण्यामध्ये, किती लढवणार आहोत? पूर्ण 165च्या 165 जागा आम्ही लढवणार आहोत. कारण आम्हाला नियतीने खूप मोठी संधी निर्माण करून दिलेली आहे. प्रस्थापित पक्षांमध्ये एवढी गर्दी आहे की त्यांच्याकडे एका जागेसाठी 20-20 लोक इच्छुक असतील, पण ते एकच माणसाला तिकीट देऊ शकतात. राहिलेले 19 लोकांचं पुनर्वसन करण्याची आमची पूर्ण योजना आहे. त्यामुळे आम्हाला खूप चांगल्या प्रतिसाद आहेत, चांगले उमेदवार आम्हाला मिळत आहेत. त्यामुळे आम्ही पूर्ण जागा लढवू. इच्छुक उमेदवारांचा आम्ही पहिला जो इच्छुक म्हणून फॉर्म आहे तो भरून घेत असतोय. त्यांचा बायोडेटा सगळा तपासतो आम्ही आणि आमच्याकडे फक्त 2च अटी आहेत की तो माणूस सुशिक्षित असावा आणि तो टॅक्स पेअर असावा. जातीची, धर्माची आट आम्ही ठेवलेली नाही, भाषेची, प्रांताची कधी ठेवणार नाही. सर, आता आपल्या समोर एवढे बलाढ्य पक्ष आहेत, म्हणजे पारंपरिक पक्ष आहेत आणि मोठे पक्ष आहेत. हे जाती धर्माच्या नावाखाली तर मतं घेतायत, तर तुमचे का असतील असे पॉइंट की कुठल्या आधारे तुम्ही मतं घेणार आहात? प्रत्येक पक्षाचा वेगवेगळा झेंडा आहे, तर तुमचा कुठला झेंडा असणार? हे भारताचं, महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की 75 वर्षानंतर सुद्धा इथलं राजकारण जात, धर्म, भाषा, प्रांत याच्या आधारे चाललेलं आहे. हे सगळे लोक झेंड्याच्या आधारे राजकारण करतायत. भगवा, निळा, पिवळा, हिरवा असे जिंडे आहेत. आम्ही अजेंडावर काम करू आणि अजेंड्याच्या आधारे ह्या निवडणुका लढवू आणि आमच्याकडे जात, धर्म याच्यापेक्षा माणसाची गुणवत्ता, त्याची क्षमता, त्याचं ज्ञान, त्याचं शिक्षण, त्याची दूरदृष्टी याला प्राधान्य असणारे. कारण आपल्याला देश पुढे न्यायचा असेल तर अशाच सुशिक्षित लोकांना संधी दिली पाहिजे. तुमचं विजन काय असणार? आमचं विजन शहरांच्या बाबतीत तर एवढंच आहे की पहिलं या शहरांना धूळमुक्त केलं पाहिजे, ट्रॅफिक मुक्त केलं पाहिजे, स्पीड ब्रेकर मुक्त केलं पाहिजे आणि या शहरांमधले जी अस्वच्छता आहे ती घालवली पाहिजे. गटारं प्लास्टिक मुक्त केली पाहिजेत आणि गार्डन सुद्धा प्लास्टिक मुक्त केली पाहिजेत. आमची यादी शेवटच्या 3 दिवसात आम्ही जाहीर करायला सुरुवात करू. कारण गर्दी खूप आहे आणि आम्हाला खूप चांगले चांगले उमेदवार मिळणार आहेत. त्यामुळे आम्ही फिल्टर करण्यासाठी थांबलेलो आहोत. मुलाखती आम्ही काय 2च मिनिटात घेणार आहोत आणि बाकीचे पक्ष पण फक्त फॉर्मॅलिटीज करत असतात. ते कोणाला द्यायचं ते पहिले ठरलेलं असते. तुमचं पण अगोदर ठरलंय का सगळं? नाही, आमचं हे ठरलेलं आहे की 2 दिवस अगोदर सगळं जाहीर करायचं. त्याची लोकप्रियता, त्याचं समाजातलं काम. मेरिट बघणार नाही का? इलेक्टिव्ह मेरिट हेच आहे ना. कारण आतापर्यंत इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे किती पैसे वाटू शकतो, किती जातीच्या मतं घेऊ शकतो, किती धार्मिक ध्रुवीकरण करू शकतो. आमच्याकडे हा क्रायटेरिया नाहीये. तो माणूस त्या विभागाचं विजन काय देऊ शकतो, दूरदर्शिता काय असेल त्याच्या आधारे आम्ही त्याला तिकीट देणार आहोत. पुण्यातील कोणते समस्या? पुणेच नाही, सगळ्या की सिंगापूर हा या जगाच्या पाठीला असा देश आहे की जो आपल्या एखाद्या शहरा एवढाच आहे.
म्हणजे मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, एवढं शहर एवढं आहे, त्याच्याकडे स्वतःची शेती नाहीये, त्याच्याकडे स्वतःची इंडस्ट्री नाहीये, त्यांच्याकडे स्वतःच्या काही खाणी नाहीयेत, म्हणजे सोनं मिळतंय, बॉक्साईट मिळतंय, मॅग्नेशियम मिळतंय, असं काही त्यांच्याकडे नाहीये. त्यांच्याकडे स्वतःची इंडस्ट्री नाही, स्वतःची जर्मनी जपान सारखी टेक्नॉलॉजी नाही, तरी सुद्धा त्यांचा $1 आपल्या 70 रुपये एवढा आहे. 1965 ला सुद्धा झालेला देश, आपल्या एका शहरा एवढा देश आज आपल्या 70 फूट पुढे. मग आपण त्यांचा आदर्श घेऊन आपल्या देशात सुद्धा हे का करू शकत नाही? म्हणून मला पुन्हा पुन्हा आपले शहर करू सिंगापूर हे सांगावं लागते, आणि आपले शहर करू सिंगापूर या थीमवरतीच आम्ही या सगळ्या निवडणुका लढून तशाच प्रकारची हे शहर बनवण्याचा आमचा या निवडणुकीच्या माध्यमातून प्रयास आहे, प्रयत्न आहे. जनतेला काय एकानं आमचं हेच आव्हान आहे की आतापर्यंत तुम्हाला मोठ्या राजकीय प्रस्थापित पक्षांनी गंडवलेले, कधी धर्माच्या नावावर, कधी जातीच्या नावावर, कधी भाषेच्या, कधी प्रांताच्या नावावरती, कधी अस्मितेच्या नावावरती, त्याला न गंडता तुम्ही फक्त उमेदवाराची लायकी बघून, त्याची क्षमता बघून, त्याची गुणवत्ता विद्वत्ता पाहूनच त्याला मतदान केलं पाहिजे, जात धर्म भाषा प्रांत न बघता. हेच नागरिकांना आमचं आव्हान आहे. कारण नागरिक जर असे गुणवत्तावाले झाले तरच चांगले उमेदवार आपल्याला कोण आहे ते विचारत नाही. फीचर विचारतो, मोबाईल फीचर विचारतो, कोणती वस्तूची क्वालिटी विचारतो, त्या वस्तूच्या निर्मात्या मालक, त्याचं आडनाव काय, त्याची जात काय, त्याची भाषा काय, हे आपण जसं शोधत नाही, तसंच उमेदवाराची सुद्धा जात भाषा हे न शोधता त्याची पात्रता फक्त पाहणे एवढं आपलं काम राहील.